Okay, we'll start this class. So in this lecture, actually we have to see the definition of the couple and its properties. Okay, what we have seen in the last lecture? In the last lecture, what we have covered? Varignon's theorem. Varignon's theorem we have seen. Its formulas we have seen. Okay, and afterwards I think we have seen the one problem. Actually, we have to continue that only. But actually, in that problems, sometimes the couple, so it might have been given. Okay, so that's why, so it's necessary that, so I should cover this point first of all, and then we can go for the problems at that Varignon's theorem or related that problems. Okay, we'll start it. Now, so first of all, so I'll give you some examples of this couple. Okay, and we have to define it then. मग त्यानंतर आपण डिफाइन करूया. हे बघा, जसं आपण मोमेंट बघितलं होतं. मोमेंट मुळे काय होतं बरं सांगा मला. मोमेंट मुळे काय होत होतं? ऑब्जेक्ट रोटेट. व्हेरी गुड. ठीक आहे. तर त्या ठिकाणी तो काय तर ऑब्जेक्ट हा रोटेट होत होता. ओके, मग ह्या ठिकाणी आता कपल ऍक्ट झाल्यावरती एखाद्या बॉडीवरती. ओके, सो कपल नेम इंडिकेट दॅट, so it includes the two forces. Okay, so that's why the name has given couple. Means whenever the couple force is acting on the body, so it will mean that, so there are the two forces are acting. दोन forces त्या ठिकाणी ऍक्ट होत असणार आहेत. तर त्याच्यामुळे तर ह्या ठिकाणी नाव काय दिलेलं आहे, तर कपल नाव दिलेलं आहे. आता ह्या ठिकाणी तुम्हाला बघा पीपीटी दिसते एक समोर. Yes sir. ह्या ठिकाणी सुरुवातीला एक नॉब दिसते तुम्हाला, तोटी आहे बघा. येस सर. हा, ऍक्च्युली आता आपण त्याला बंद चालू करण्यासाठी, आता आपण बघतो आपण डे टू डे लाईफ मध्ये वगैरे, तर त्याला बंद चालू करण्यासाठी आपण फोर्स अप्लाय करत असतोय. ओके, मग तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता बघा, हा पहिला फोर्स इथून अप्लाय करतोय. हा म्हणजे असा एक फोर्स अप्लाय होणार आणि दुसरा कसा होणार, तर असा अप्लाय होणार. गेटिंग इट? इफ यू आर अप्लाइंग द सच टाइप ऑफ द फोर्स, देन वी कॅन, और आय कॅन कॉल इट एज अ, सो यू हॅव applied the couple, okay, on this knob or on this application. ह्या ठिकाणी काय केलं तर कपल फोर्स अप्लाय केलाय तुम्ही असं म्हणू शकता. ठीक आहे, आणि हा कपल फोर्स अप्लाय केल्यामुळं तर ह्या ठिकाणी ही बॉडी जी काय आहे किंवा जे काय ऑब्जेक्ट आहे ह्याला रोटरी मोशन मिळत असते. गेटिंग इट? मग हे एक एक्झाम्पल झालं. आता ह्या ठिकाणी कुठल्याही तुम्ही स्टेअरिंग बघू शकता. एखाद्या फोर व्हीलरचं जर का स्टेअरिंगचं एक्झाम्पल घेतलं तर त्या ठिकाणी पण समजा आपल्याला समजा असं टर्न घ्यायचं, अशी गाडी वळवायची असेल, तर आपण काय करणार, तर या ठिकाणी असा फोर्स अप्लाय करणार. ओके, आणि दुसरा फोर्स काय करणार, तर त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये अप्लाय करणार. तर जेणेकरून काय होईल, तर हा स्टेअरिंग जे काय आहे तर ह्या डायरेक्शन मध्ये, राईट डायरेक्शन मध्ये काय होईल, तर रोटेट होईल. आणि समजा जर का आपल्याला असं रोटेट करायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला फोर्स कसा अप्लाय करावा लागेल, तर हा एक फोर्स ह्याप्रमाणे अप्लाय होईल आणि दुसरा फोर्स काय तर ह्या फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये, म्हणजे एक बॅकवर्ड डायरेक्शन, एक फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय होईल. जेणेकरून जे काही ऑब्जेक्ट आहे किंवा जे काही स्टेअरिंग व्हील आहे ते लेफ्ट डायरेक्शनला काय होईल, तर रोटेट होईल. आर गेटिंग इट? मग आता आपण बघूया बघा की आता कसं डिफाइन करू शकतो आपण कपल. ओके, तर ह्यामध्ये कुठले फोर्सेस आहेत. आता ह्याच्यावरती जे काही ऍक्ट होणारे फोर्सेस जे काही कुठले आहेत आणि ते कसे ऍक्ट होतात हे जरी सांगितलं तुमचे काय होते, तर डेफिनेशन होते. ओके, इथे मेन्शन केलेलं आहे. ऍक्च्युली टू इक्वल फोर्सेस किंवा मी लिहित आहे. ओके, हे फोर्सेस कसे आहेत, इक्वल फोर्सेस आहेत. ओके, टू इक्वल फोर्सेस, इक्वल इन द सेन्स इन मॅग्निट्यूड. बरोबर आहे का? कशामध्ये इक्वल असणार, तर मॅग्निट्यूड मध्ये. ओके, इक्वल आहेत पण आणखी कसे आहेत, ते अपोजिट डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत आहेत. अपोजिट. आणि जे काही दोन्ही फोर्स आहेत ते एकाच पॉइंटला ऍक्ट होत आहेत का? ऍक्ट होत नाहीत. ते कसे आहेत, तर डिस्टन्सनी सेपरेट झालेले आहेत. सो इट इज द सेपरेटेड बाय द डिस्टन्स. ओके, means what we can say that when this couple force, so it will form, okay, when two equal forces, okay, when, or what you can say that two forces equal in magnitude
and opposite in direction and separated by the specific distance or the some distance. Okay, at that time the couple will be formed on that particular object. बघा ह्याला डिफाइन करायचं म्हणून तर काय म्हणू शकता तुम्ही की ज्यावेळेस दोन इक्वल फोर्सेस ओके और व्हाट वी कैन से दैट when two equal forces okay equal in the sense in magnitude two equal forces and opposite in direction and the separated by a specific or the some distance okay at that time we can say that the couple is formed. ठीक आहे तर हे कन्सेप्ट आहे. आता आपल्याला ह्याच्या प्रॉपर्टीज वगैरे आपल्याला बघायचे. आता मी ह्या ठिकाणी काय एक्झाम्पल सांगितले असे तुम्ही बरेचसे एक्झाम्पल सांगू शकता बघा. असे खूप एक्झाम्पल आपल्या डे टू डे लाईफ मध्ये पण असतात. आपल्या सिंपल स्क्रू ड्रायव्हरचं एक्झाम्पल घेतलं आपण बघा. स्क्रू ड्रायव्हर माहित असेल तुम्हाला. Yes, sir. हा ह्याच्यावरती कसा फोर्स अप्लाय करता बघा तुम्ही. हा कसा फोर्स असतो अप्लाय केलेला. Opposite, sir. हा स्क्रू ड्रायव्हर आहे. ओके स्क्रू ड्रायव्हर आपल्याला जर का असं रोटेट करतो आपण मग किंवा आपल्या हातामध्ये समजा तुम्ही एक पेन घेतला आणि त्याला जर समजा रोटेट केलं ओके क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये तर त्या ठिकाणी पण ऍक्च्युली आपण कपल फोर्स अप्लाय करतोय त्या ठिकाणी त्या पेनवर. कारण ज्यावेळेस तुम्ही फोर्स अप्लाय करताय तर आपल्याला आता एवढं लक्षात येत नाही आपण की त्यावेळेस काय होत असतं एक फोर्स हा फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये अप्लाय होत असतो ऍक्ट होत असतो आणि एक फोर्स कसा ऍक्ट होत असतो तर बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत असतो. असे काही एक्झाम्पल देऊ शकता सांगू शकता का तुम्ही तिच्या ठिकाणी कपल प्रोड्यूस होईल. एनी एक्झाम्पल. ओके इट्स ओके हे सफिशियंट एक्झाम्पल्स आहेत. आणखीन असे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत. आता शेतामध्ये जर का तुम्ही बघितलं असेल बघा तर ते वॉल्स वगैरे असतात बघा असे नॉब म्हणतो आपण त्याला पण सेम या नॉब प्रमाणेचे एक्झाम्पल ते नाही का आपण पाणी वगैरे सोडण्यासाठी ड्रिप इरिगेशन मध्ये ते वॉल्स असतात असे. Yes, sir. ओके तर ह्यामध्ये एका हाताने तुम्ही ट्राय केलं का वळवून ते म्हणजे एक फोर्स अप्लाय करून. नाही. Rotate होत नाही, sir. नाही sir. मे बी रेअर केस मध्ये एखादा खूपच जर का एकदम ताकदवान वगैरे असेल तर होऊ शकतो पण त्या ठिकाणी काय चान्सेस आहे तो जर का एका साइडने जर का फोर्स अप्लाय केला तर ब्रेक पण Rotate होत. हा रोटेट होत नाही बरोबर. हे प्रॉब्लेम आहे. काही ठिकाणी तसं अप्लाय केलं तर तो काय होऊ शकतो तर ब्रेक होऊ शकतो. ठीक आहे म्हणजे आपल्याला सोयीस्कर म्हणजे तो कसं वर्क होऊ शकतो जर का तुम्ही दोन फोर्स अप्लाय केले म्हणजे ह्या ठिकाणी हा असा एक फोर्स अप्लाय केला आणि असा खाली एक फोर्स अप्लाय केला तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं तर नाही आता ह्या ठिकाणी अपोजिट आणि हे असेल असं एक असेल असं एक असेल. ओके ज्यावेळेस अशी फोर्स अप्लाय करणार तर त्याच वेळेस काय होतो रोटेट होईल. ठीक आहे. हा बोला. पाण्याच्या बाटलीचं टोपण काढताना पण या येस इट कॅन बी दॅट इज द वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल आहे. ठीक आहे सो दिस इज द डेफिनेशन. आता हे तुम्ही स्केच बघू शकताय. आता आपली जी काही स्कीमॅटिक स्केच आहे जी अशी असणार आहे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकताय. म्हणजे हा आपला इथं फोर्स आहे हा एफ फोर्स इथं ऍक्ट होतोय हा एफ फोर्स आहे अँड इट इज सेपरेटेड बाय द डिस्टन्स डी वी हॅव कन्सिडर्ड हियर. ओके आणि ह्याचं जर का तुम्हाला मोमेंट लिहायचं असेल ओके समजा कुठल्याही या ठिकाणी ए पॉईंट किंवा बी पॉईंट कुठल्याही पॉईंटला घेतलं तर त्याचं मोमेंट काय होणार तर सेमच राहणार आहे. आता समजा ए पॉइंटला जर का तुम्ही मोमेंट घेतला ओके तर काय येईल बघा. आता दोन फोर्स आहेत म्हणजे पहिल्या फोर्सच्या ठिकाणी मोमेंट 0 होईल. मग जो काय दुसरा फोर्स आहे ओके त्याचा मोमेंट काय असेल एफ N2 परपेंडिक्युलर डिस्टन्स काय डी. ठीक आहे. या ठिकाणी आपण काय केलं तर पॉइंट घेऊन तर या ठिकाणी ह्याचं मोमेंट घेतलं. पण ह्याची जनरल डेफिनेशन काय ज्यावेळेस मोमेंट घेत असतो आपण जनरल डेफिनेशन काय इट इज द मॅग्निट्यूड इथे लिहिले बघा मोमेंट ऑफ कपल इट इज द मॅग्निट्यूड ऑफ वन फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू फोर्सेस. ठीक आहे हे कॉमन डेफिनेशन म्हणजे कुठला हा पॉइंट घ्यायची गरज नाही किंवा हा पॉइंट घ्यायची गरज नाही. जर का तुम्हाला कपल्स मोमेंट घ्यायचं असेल तर तो काय असणार तर एक प्रोडक्ट असणार आहे. कोणाचा प्रोडक्ट असणार आहे तर त्या दोन्हीची मॅग्निट्यूड सेम आहे. ओके तर त्यापैकी तुम्ही कुठल्याही फोर्सची मॅग्निट्यूड घेऊ शकता म्हणजे काय या ठिकाणी मॅग्निट्यूड ऑफ वन फोर्स ओके मल्टिप्लाइड बाय द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू फोर्सेस. ठीक आहे म्हणजे ह्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला मोमेंटचं कपल सांगायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही काय म्हणू शकता इट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन ऑफ द फोर्स
अँड द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन दॅट टू फोर्सेस. ओके. आणि जर का असं घ्यायचं म्हणलं तर तुम्ही ह्या पॉइंटला घ्या किंवा ह्या पॉइंट बी पॉइंट घ्या, तर या दोन्ही पॉइंटला हे जे काही मोमेंट आहे ते कॉन्स्टंट राहते. ऍक्च्युअली एक प्रॉपर्टी आपण पुढे बघणार आहे. दिस मोमेंट ऑफ कपल रिमेन्स कॉन्स्टंट ऍट एनी प्लेसेस और एनी पॉइंट. म्हणजे ए ला पण तेवढंच मोमेंट असेल, बी ला पण काय असेल तर तेवढंच मोमेंट असेल. बघा या ठिकाणी आता मी ए पॉइंटला घेतलं होतं मोमेंट काय आलं, एफ इंटू डी आलं. समजा मी बी ला घेतलं तर बी ला ह्याचं मोमेंट 0 होणार आहे, ह्याचं मोमेंट तुम्हाला मिळेल, म्हणजे एफ इंटू डी ची. येस सर. ओके. नाउ लेट अस सी द प्रॉपर्टीज. आता ह्यामध्ये काय फक्त कन्सेप्ट समजणे महत्वाचं आहे, डेफिनेशन, आणि तो प्रॉब्लेम मध्ये कसं आपण यूज करतो ते आपल्याला बघायचं. ह्या ठिकाणी हे डेफिनेशन आहे, सो आय विल शेअर दिस वन टू यू. टू पॅरलल फोर्सेस ही डेफिनेशन आहे. इज इट विजिबल दिस पीडीएफ? येस सर. Okay. Two parallel forces equal in magnitude and opposite in direction and separated by definite distance are said to form a couple, or we can say that it forms a couple. Okay. आता काही गोष्टी आहेत जसं आपण मोमेंट मध्ये बघितले की जसं मोमेंट मध्ये काय क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज मोमेंट प्रोड्यूस होतं, तसं ह्या ठिकाणी पण होणार आहे. ओके. तर त्याच्या अगोदर काय पॉईंट बघा, ऍज द फोर्सेस आर इक्वल अँड अपोजिट, ओके, देअर रिझल्टंट इज 0. आता हे आपल्याला लगेच लक्षात येतं की आता ह्यांचं जर का आपल्याला रिझल्टंट घ्यायचं म्हणलं तर रिझल्टंट कसं असणार आहे, डेफिनेटली काय असेल तर 0 असणार आहे. का 0 असणार आहे, तर ह्या ठिकाणी जे काही फोर्सेस आहेत ते फोर्सेस कसे ऍक्ट होतात तर अपोजिट डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतात. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय तर त्यांची मॅग्निट्यूड ही सेम आहे. ओके. मग त्याच्यामुळे काय होतं, ह्या ठिकाणी रिझल्टंट हा 0 होतं, तर त्यामुळे ह्या ठिकाणी काय तर रोटरी मोशन प्रोड्यूस होणार आहे. किंवा आपण तिचे एक्झाम्पल बघितलेले, या ठिकाणी फक्त आपल्याला रोटरी मोशन मिळते, ह्या ठिकाणी ट्रान्सलेशन होत नाही किंवा लिनियर मोशन आपल्याला मिळत नाही. ओके. देन आता हे जे काय हे डिस्टन्स आहे दोन फोर्स मधलं, तर त्याला लिव्हर आर्म किंवा आर्म ऑफ कपल पण म्हणतात. मीन्स द डिस्टन्स बिटवीन टू फोर्सेस ऑफ कपल इज नोन एज अ लिव्हर आर्म और आर्म ऑफ कपल. आता युनिट सेम असेल, जसं आपण मोमेंट्स बघितलं होतं, युनिट काय असणार आहे, सो इट विल बी न्यूटन मीटर. आणि टाइप्स काय असतील, सेम जसं मोमेंट मध्ये क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. म्हणजे ऍक्ट होणाऱ्या कपलमुळे बॉडी जर का क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट होत असेल तर ते क्लॉकवाईज कपल झालं, आणि ऍक्ट होणाऱ्या कपलमुळे जे काही बॉडी आहे जर का अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट होत असेल तर त्यावेळेस त्याला आपण अँटी क्लॉकवाईज कपल म्हणतो. ह्यात काय तर हे अवघड नाही, सो यू विल गेट इट इझी. ठीक आहे. आता प्रॉपर्टीज कसं आहे, तर हे ऑफलाईन एक्झाम वगैरे झाली तर हे ठिकाणी ह्याची चान्सेस होते विचारायचे, ते पण आपण हे बघूया, आपल्याला माहित पाहिजे. सी 1 by 1. ठीक आहे. हा फर्स्ट. आता इथे बघू शकता बघा तुम्ही, पहिली प्रॉपर्टी म्हणजे काय, जी डेफिनेशन आहे, a couple consists of the two parallel forces which are equal in magnitude and opposite in direction and separated by definite distance. Okay, first property so will be as a its a definition. Second property, हे पण आपल्याला माहित आहे, ट्रान्सलेटरी इफेक्ट काय असणार आहे कायचा, कारण ऍक्ट होणाऱ्या कपल मुळे बॉडी कशी रोटेट होते, म्हणजे बॉडी काय होते तर फक्त रोटेट होते. म्हणजे या ठिकाणी ट्रान्सलेशन होत आहे का, म्हणजे डिस्प्लेसमेंट होते का, ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट होत नाही. म्हणजे ह्याचा जो काही ट्रान्सलेटरी इफेक्ट आहे तर तो काय असेल तर 0 असेल. त्यानंतर मोमेंट ऑफ कपल अबाउट एनी पॉइंट इज कॉन्स्टंट. आता ह्याच्या अगोदर मी जस्ट सांगितलं होतं, आठवत आहे का, म्हणजे पॉईंट ए आणि बी घेतलं होतं, ए ला पण मोमेंट काय होतं तर तेवढंच होतं, आणि पॉईंट बी ला पण काय होतं तर मोमेंट हे तेवढंच होतं. सो इट मीन्स दॅट मोमेंट ऑफ कपल अबाउट एनी पॉइंट इज कॉन्स्टंट. Then next, a couple can be balanced by another couple of the equal and opposite moment. म्हणजे काय, a couple can be balanced by the another couple of the equal and opposite moment. म्हणजे बॅलन्स करतो म्हणजे काय करतो सांगा.
सेम फोर्स अप्लाय केल्यामुळे ते अपोजिट डायरेक्शन असल्यामुळे ते बॅलन्स होणार ना बॉडी. इक्विलिब्रियमला येणार बॉडी. ऍब्सोल्युटली करेक्ट. इक्विलिब्रियम कंडिशनला येणार म्हणजे काय होणार? स्टेट ऑफ रेस्ट. स्टेट ऑफ रेस्ट. ठीक आहे. टेबल. हा, स्टेबल कंडिशन. व्हेरी गुड. हे बघा, आता एक मी एक्झाम्पल सांगतो. 2 मीटर. ओके. हा कपल आहे, एखाद्या बॉडीवरती ऍक्ट होतोय आणि त्याच्यामुळे काय होतं तर बॉडी रोटेट होते. मग मला काय करायचंय तर ह्याला बॅलन्स करायचंय. बॅलन्स करायचंय म्हणजे काय, मला ह्याला रेस्ट कंडिशनला आणायचंय. म्हणजे ह्याच्यामुळे जी काही बॉडी रोटेट होत होती ती मला थांबवायची आहे. म्हणजे मला काय करावं लागेल मग? ओके, व्हॉट आय शुड डू हियर? आय नीड टू अप्लाय अनदर कपल. बरोबर आहे का? मग हे बॅलन्स करण्यासाठी मला काय करावं लागेल तर एक दुसरा कपल ह्याच्यावरती अप्लाय करावं लागेल. ओके, मग तो कसा असायला पाहिजे? इथे सांगितलंय. ओके. equal and opposite. Okay, so that couple should be of the equal magnitude and the opposite direction. म्हणजे मी इथं अप्लाय करताना हे कसं असेल? इथे सांगा कपल कसं येईल मग या ठिकाणी. ओके, Downward दुसरा जर का direction. कपल घेतला, ओके, तर Downward. असं आहे डाऊनवर्ड like this. अपवर्ड. Upward. ओके. आता ह्या कपलची मॅग्निट्यूड सेम आहे का नाही हे मला कसं कळणार? मोमेंट घेतल्यानंतर. बघा, आता कपलचं मोमेंट कसं घेतो आपण? मॅग्निट्यूड ऑफ द वन ऑफ द फोर्स. मॅग्निट्यूड किती आहे? 20 आहे. लिव्हर आर्म डिस्टन्स किती आहे? 2. म्हणजे काय झालं? हे 40 न्यूटन मीटर. ओके, मग तसंच हा पण कसा असणार तर 20 न्यूटन मॅग्निट्यूड. ह्याचं मोमेंट घेतलं तरी पण काय येणार आहे? 20 into 2 म्हणजे काय तर 40 न्यूटन मीटर. 40 Newton. ओके, म्हणजे ह्या दोन्ही कपलची मॅग्निट्यूड कशी आहे तर सेमच आहे. ओके, फक्त काय चेंज आहे ह्यामध्ये? क्लॉकवाईज असेल तर अँटी क्लॉकवाईज. हा, म्हणजे पहिल्या केसमध्ये ह्या ऍक्ट होणाऱ्या कपलमुळे बॉडी कशी रोटेट होते तर क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट होते. ओके, आणि ह्या ठिकाणी जे का दुसरा कपल आहे तर त्याच्यामुळे बॉडी काय होते तर अँटी क्लॉकवाईज रोटेट मध्ये होते. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला की ह्या कपलमुळे किंवा हा जो काही कपल आहे, ओके, हे बॅलन्स करायचं असेल, हे जर का आपल्याला बॅलन्स करायचं असेल तर आपल्याला ह्याच्यावरती दुसरा कपल ऍक्ट करावं लागेल की ज्याची मॅग्निट्यूड काय असेल तर सेम असेल, पण जे काय डायरेक्शन असेल ती कशी असणार तर अपोजिट असणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी जर का तो क्लॉकवाईज कपल असेल तर ह्या ठिकाणी तुम्हाला अँटी क्लॉकवाईज कपल अप्लाय करावं लागेल. ओके, सो इट इज द मीन ऑफ दिस प्रॉपर्टी. ठीक आहे, इज इट गेटिंग दिस प्रॉपर्टी? Yes. येस सर. ओके, ठीक आहे. नेक्स्ट वन, द रिझल्टंट ऑफ द फोर्सेस ऑफ द कपल इज 0. दॅट वी आर नोईंग इट. आपण जस्ट आता बघितलेलं आहे. जे काही फोर्सेस असतात, ओके, ज्याच्यामुळे कपल प्रोड्यूस होतं त्यांचं रिझल्टंट काय असतो तर 0 असतो, असा अर्थ होतो त्याचा. देन नेक्स्ट, द मोमेंट ऑफ कपल इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ वन ऑफ द फोर्स अँड आर्म ऑफ कपल. हे मी मगाशी सांगितलं होतं, एक प्रॉपर्टी आहे जे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, जे काही कपलचं मोमेंट असतं ते काय असतं तर प्रोडक्ट आहे. कोणाचं प्रोडक्ट आहे? दोन्हीपैकी एक फोर्स आहे त्याची मॅग्निट्यूड आणि त्याचं आर्म ऑफ कपल किंवा लिव्हर आर्म म्हणू शकतात. म्हणजे एम इज इक्वल टू पी इंटू ए असं म्हणू शकतात. देन नेक्स्ट वन, द नंबर ऑफ कोप्लेनर couples can be represented by a single couple by taking algebraic sum of moments of all the couples. बघा, हे आपण थोडं आता जस्टिफाय करूया. The number of coplanar couples can be represented. म्हणजे समजा आता या ठिकाणी आता नंबर ऑफ कपल्स ऍक्ट होतात एखाद्या बॉडीवर. ओके, समजा या ठिकाणी हा फर्स्ट कपल आहे. ओके, परत समजा आणखीन एक आहे. इट्स लिव्हर आर्म गव्हर्नमेंट. ठीक आहे, आता हे नंबर ऑफ कपल्स आहेत. ओके, हे नंबर ऑफ कपल्स आहेत
हे मला एका कपलने दाखवायचे. काय करू शकताय? Algebraic sum of moments of all couples. Algebraic sum of moment of couple. म्हणजे मला काय करावं लागेल बघा, इकडे लक्ष द्या आता. जस्ट मिनिट. ओके, आता ह्याचं मला मोमेंट घ्यावं लागेल. ह्या कपलचं किती येते सांगा, सांगा ह्याचं मोमेंट. ह्याचं मोमेंट किती येते? 20. 20 Newton meter. 10 into 2, so it's 20 Newton meter. ओके, हा याचं मोमेंट सांगा. 30 Newton meter. 10 Newton meter. 30 into 1, 30 Newton meter. ओके, ह्याचं सांगा किती येते मोमेंट? 60 Newton meter. 60 Newton 20 into meter. 3, 60 Newton meter. ओके, आता मी काय करू शकतो? तर मी काय करू शकतो बघा, हे जे काही कपल्स आहेत त्यांची अल्जेब्रिक सम घेऊ शकतो. ओके, मग हे जे काही कपल्स आहेत त्यांची जे काही टोटल आहे ते किती होणार बघा. टोटल जर का आपण बघितलं, टोटल मोमेंट 110. 110. Newton meter. म्हणजे एवढा मोमेंट मिळणारा, ओके, एवढा मोमेंट मिळणारा जो काय एकच कपल आहे, तर तुम्ही काय करू शकता, यांना दाखवू शकता. ओके, म्हणजे इथं समजा हा जो काय इफेक्ट दाखवेल, ओके, असा एक कपल मी इथं दाखवू शकतो. कसं आहे या ठिकाणी बघा, यांची अल्जेब्रिक सम बनू शकतो. समजा मी असा घेतला या ठिकाणी, so it is the 55, there is the 55 Newton. Okay, and this is the 2 meter. म्हणजे ह्याचं मोमेंट किती होतं? सो इट इज द 110 Newton meter. म्हणजे इथं नंबर ऑफ कपल्स होते, बरोबर का? ह्या ठिकाणी नंबर ऑफ कपल्स होते, त्यांची मोमेंट घेतली आपण, त्यांचं ऍडिशन किती आलं? 110 न्यूटन मीटर आलंय. तर ह्याच्या ऐवजी मी काय करतोय, ह्याच्याऐवजी काय करतोय, ह्यांचा इफेक्ट दाखवणारा एकच कपल घेतलाय. ओके, की ज्याचं पण मोमेंट किती असणार आहे, तर टोटल मोमेंट किती असणार आहे, तर 110 न्यूटन मीटर असणार. ओके, सो इट मीन्स द सेम हिअर. बघा आता ही प्रॉपर्टी वाचा, आता लक्षात येईल. काय सांगितले? द नंबर ऑफ कोप्लेनर कपल्स कॅन बी रिप्रेझेंटेड बाय अ सिंगल कपल by taking algebraic sum of the moments of all the couples. आता लक्षात येते का? म्हणजे ह्या ठिकाणी हे जे काही नंबर ऑफ कपल्स आहेत ते आपण एका कपलने दाखवतोय. कसं दाखवतोय? तर हे नंबर ऑफ कपलच्या जे काही नंबर ऑफ कपल्स आहेत का, तर त्यांच्या मोमेंटची ऍडिशन घेऊन. इज इट क्लिअर? येस सर. हे एक्झाम्पल घेतलेलं आहे. असं 2 कपल असतील, 3 कपल असतील किंवा 10 असतील, त्यांचा इफेक्ट आपण तर काय करू शकतो, तर त्यांच्या मोमेंटची ऍडिशन घेऊन तर ते एका कपलनी दाखवू शकतो. आता ह्या ठिकाणी मी 55 घेतलेलं आहे, त्याच्याऐवजी असंही होऊ शकतं ना, की 110 न्यूटन, इथंही 1 मीटर. 110 न्यूटन, आणि इथं काय तर 1 मीटर. ओके, देयर आर सो मेनी वेज आर देयर. ओके, इज इट क्लिअर दिस प्रॉपर्टी? Yes, sir. सर. नेक्स्ट वन. Yes, sir. हा पुढची प्रॉपर्टी बघा आता काय. 2 or more couples are said to be equal when they have same moment. आता हे मला वाटतं थोडं क्लिअर होईल, तरी मी सांगतो बघा. हा एक कपल आहे, ठीक आहे. 100 न्यूटन इज द मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स. लिव्हर आर्म इज द 2 मीटर. $100 Newton. Sorry, not 100. Here is the 50 Newton. 50 Newton. And this lever arm is the 4 meter. Now, can I say this couple are equal, producing the same effect? Yes, sir. त्यासाठी Yes, आपल्याला sir. त्यासाठी काय चेक करावं लागेल, त्यांचं मोमेंट चेक करावं लागेल. ह्याचं मोमेंट घ्या, काही 100 into 2, 200. 200 न्यूटन 200 मीटर. Newton per meter. हा, ह्याचं मोमेंट घ्या 200 Newton. 200. 50 into 4. 200. I can say that these couples are equal. Means 2 or more couples are said to be equal
ओके, म्हणजे आणखीन एक घेऊ शकतो मी आणखीन खाली. हे समजा दुसरा एखादा घेतला 200 न्यूटन, हा पण 200 न्यूटन, मग हे किती घ्यावं लागेल? 1 meter. 1 meter. 1 meter. मीटर म्हणजे ह्याचं मोमेंट किती झालं? 200 into 1, 200 Newton meter. 200 meter. Means 2 or more couples are said to be equal when they have the same moment. Is it getting it? Yes, sir. म्हणजे दोन, हे जे काय 2 किंवा 3 कपल जे काय आहेत आपण सेम म्हणू शकतो आपण त्याला, किंवा त्यांना इक्वल म्हणू शकतो कधी, की ज्यावेळेस त्यांचं मोमेंट हे इक्वल असेल. इट्स क्लिअर. देन द लास्ट प्रॉपर्टी, द कपल इज रोटेटेड ॲट एनी अँगल. म्हणजे ह्याचा अर्थ काय होईल बरं? म्हणजे आतापर्यंत मी कसे कपल दाखवले, ते एकदम व्हर्टिकल फोर्स दाखवले, असं असू शकत नाही का? मी सपोज शोध लाईक दिस. Yes, sir. Yes, sir. Okay, असू शकतात. like this. This couple can be rotated at any angle. ह्या ठिकाणी पण काय होणार आहे तर असा ऍक्ट जरी झाला तर त्या ठिकाणी काय होणार तर कपल प्रोड्यूस होणार. Okay, so first we will revise once again these properties. Okay, first property we have seen its definition. What is that? Couple consists of the two parallel forces which are equal in magnitude and opposite in direction and separated by the definite distance. Okay, the next property we have seen, the translatory effect of the couple is 0. Okay, then next, what is the next? Moment of couple about any point is constant. Okay, Constant. then a couple can be balanced by the another couple of the equivalent opposite moment. For that we have seen the example. Then next, the resultant of the forces of couple is 0, as the magnitude of the both the forces is same, so that's why the its resultant will be 0. Then next, the moment of couple is equal to the product of the one of the force and the arm of couple. ठीक आहे, so that we have seen. म्हणजे जे काही मोमेंट असतं कपलचं, हे प्रोडक्ट आहे, कोणाचं प्रोडक्ट आहे तर त्या दोन्हीपैकी जे काही दोन्ही फोर्स आहेत त्यापैकी कोणाची मॅग्निट्यूड घेऊ शकते, and you have to multiply it by the its liver arm. Then next, the number of coplanar couples can be represented by a single couples. म्हणजे काय नंबर ऑफ कोप्लॅनर कपल्स आहेत आपण सिंगल कपलनी काय करू शकतो, दाखवू शकतो. कसं दाखवू शकतो तर जे काही कपल्स आहेत का नंबर ऑफ कपल्स तर त्यांच्या मोमेंटची ऍडिशन घेऊ. Okay, the next two or more couples are said to be equal when they have the same moment. आता जस्ट आपण बघितलं. And the couple is rotated to any angle you can say that. म्हणजे कुठल्याही अँगलला तो रोटेट होऊ शकतो. Okay, so these are the properties. ठीक आहे, I think still half an hour is there. We can cover one problem which includes the couple. ठीक आहे. Okay, Okay, sir. we'll move to the next point. Okay, draw the sketch and write on the question. हा, तुमचं क्वेश्चन नोट करून झाल्यानंतर मला सांगा, थोडं स्केच बद्दल मला सांगायचं आहे. किंवा स्केच पण ड्रॉ करा, मग त्यामध्ये आणखी थोडं मी जास्त जस्टिफाय करेन स्केच. You have to be somewhat fast because we have to complete this problem. Okay, meanwhile, we'll take the attendance.
रोल Complete. नंबर ओके, रोल नंबर 42. रोहित मोरे, हा सर. तुम्ही आता जॉईन झाला हा सर. का हो? एवढं लेट? लेट झालो, रानात गेलतो. सर टेक केअर दॅट वी शुड रीच इन टाइम. ओके हा सर. ओके. सीएम हे बघा, थोडं हे स्केच लहान वाटते, त्यासाठी थोडं व्यवस्थित दाखवतो. हा तुमचा 400 न्यूटन फोर्स आहे आणि हा त्याचा अँगल आहे 45 डिग्री. ओके, हिअर आता कपल जे आहेत हे दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये जसं आपण आता बघितलं दोन फोर्सेस तसं दाखवत नाहीत. हे कपल काय दाखवतात तर त्यांचं मुवमेंट दाखवतात डायरेक्टली, आणि काय असतं तर सिम्बॉल असतं क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. म्हणजे समजा जर का एखादा क्लॉकवाईज सिम्बॉल असेल, सॉरी क्लॉकवाईज कपल असेल तर त्या ठिकाणी त्याला असा सिम्बॉल असतो. ओके, आणि जर का अँटी क्लॉकवाईज कपल असेल तर त्याला असा सिम्बॉल असतो. आणि त्याचं काय केलं असतं तर त्याच्या खाली फक्त मुवमेंट लिहिलेलं असतं. म्हणजे समजा 50 न्यूटन मीटर, त्या प्रॉब्लेम मध्ये बघू शकता बघा. ठीक आहे, हे कपल ऍक्ट होतोय इथं. ओके, ह्याला कधी कधी पॉईंट देतात किंवा देत नाहीत, काही गरज नाही पॉईंटची. ठीक आहे, मग इथे एक 150 न्यूटनचा फोर्स आहे, त्याचा अँगल हा 30 डिग्री आहे लक्षात ठेवा. आणि हे डिस्टन्स 1 मीटर आहे आणि हे 0.6 मीटर डिस्टन्स आहे. ठीक आहे, सो दिस इज द 3 मीटर. 3 मीटर कुठून आहे तर इथून आहे. ओके, आणि टोटल 6 मीटर आहे. हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे. हा स्केच मध्ये कोणाला काय डाऊट आहे का? No, No, sir. sir. ओके, आता लक्ष द्या. आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तुम्ही स्टार्ट करू शकताय किंवा आपण सॉल्व्ह करूया. आता आपल्याला नेहमीची मेथड रिझल्टंट फाइंड आउट करायचं, कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? मला वाटतं आर थिटा पर्यंत कुणाला काही प्रॉब्लेम येत नाही, बरोबर का? ओके, म्हणजे काय करायचं आपल्याला, फोर्सेस सगळे रिझॉल्व्ह करायचे आहेत. फोर्सेस रिझॉल्व्ह केल्यानंतर परत काय करायचं आपल्याला, समेशन एफ एक्स घ्यायचं, समेशन आणि समेशन एफ वाय घ्यायचं. ओके, सो विल सी. हे बघा, आता ह्या ठिकाणी समेशन एफ एक्स कुठून स्टार्ट करूया आपण, तर एका पॉईंट पासून स्टार्ट करूया. हा 400 पासून स्टार्ट करूया. बघा आता 400 चा एफ एक्स कंपाऊंड कसा ऍक्ट होईल, एफ एक्स कंपाऊंड कसा ऍक्ट होईल, Left or right? म्हणजे काय ना मायनस 400 कॉस 45. 45. ओके, देन नेक्स्ट पुढला कुठला फोर्स आहे, 150 न्यूटन. 150 Newton. 150 न्यूटन, त्याचा एफ एक्स कंपाऊंड कसा ऍक्ट होतोय बघा, Left for direct. Left or direction. Minus sign. Minus. हा कसं ऍक्ट होतं तर लेफ्ट डायरेक्शनला, -150 cos 30. आता सगळ्यात 30. महत्वाचं, आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की हे कपल कधी घ्यायचं. ठीक आहे, तर हे बघा की ज्या वेळेस दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये कपल दिलेलं असतं, ओके, तर त्यावेळेस ते समेशन एफ एक्स मध्येही कन्सिडर करायचं नाही आणि समेशन एफ वाय मध्येही कन्सिडर करायचं नाही. फक्त ते आपल्याला कधी ऍड करावं लागतं तर मोमेंट घेताना. लक्षात ठेवा, कधी घेतोय आपण ते, मोमेंट घेताना आपण त्याला ऍड करतोय. ओके, म्हणजे समेशन एफ एक्स समेशन एफ वाय घेताना तर हे मोमेंट जे काही कपल आहे तर ते आपल्याला कन्सिडर करावं लागणारच नाही. मग त्यामुळे सध्या रिझल्टंट आणि थिटा फाइंड आउट करताना तर आपल्याला याची गरज पडत नाही. ठीक आहे, लक्षात येते का सगळ्यांच्या? Yes, sir. Yes, sir. ओके, हा मग या ठिकाणी बघा तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा, समेशन एफ एक्स एवढे येते का, हे तुम्हाला समेशन एफ एक्स मिळेल. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला काय करायचं तर समेशन एफ वाय घ्यायचंय. ओके, मग समेशन एफ वाय मग स्टार्ट करू शकता बघा. आता ह्या ठिकाणी मग अशी 200 न्यूटनचा आपण काय घेतलं नाही इथं, समेशन एफ एक्स घेताना 0 येते. हा, कारण Zero. याचा एफ एस कंपाऊंड 0 येते म्हणून आपण या ठिकाणी घेतला नाही. आणि तुम्हाला समजण्यासाठी किंवा नंतर स्टडी करण्यासाठी काय प्रॉब्लेम येत असेल तर फक्त +0 करून ठेवू शकता किंवा सुरुवातीला 0+ किंवा 0- जे आहे ते घेऊ शकता. ठीक आहे, सो लेट अस टेक द समेशन एफ वाय. आता समेशन एफ वाय स्टार्ट करा. आता 200 न्यूटन चा एफ वाय कंपोनंट
कसं लिहायचं FY कंपोनंट 200. 200 डायरेक्शन चेक करावं लागेल. अपवर्ड आहे म्हणजे काय प्लस 200. आता 400 न्यूटनचा Positive. FY कंपोनंट प्लस Positive 400 Sin sin 45. ओके. हा देन नेक्स्ट 150 चा FY कंपोनंट हा असा ऍक्ट होणार आहे डाउनवर्ड डायरेक्शन मायनस 150 minus साइन 150 sin 30. डू दिस कॅल्क्युलेशन यू विल गेट दिस आन्सर. यू कॅन चेक आउट इट. आणि ह्या ठिकाणी हे व्हॅल्यू पुट अप करा ह्या फॉर्म्युला मध्ये तुम्हाला रिझल्टंट येतोय बघा ह्याप्रमाणे. ओके सो यू विल गेट द हिअर रिझल्टंट. आणि त्यानंतर काय तर जो काय तुमचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ समेशन fy बाय समेशन fx. सो पुट दिस व्हॅल्यू यू विल गेट द थीटा. मला वाटतं इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाहीये कुणाला. ठीक आहे. मग आता आपण थोडं पुढे जाऊया. सो आय एम होपिंग दॅट सो अप टू दिस वी डोंट हॅव एनी इश्यू. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय बघा तर ते ह्या टाइपचा प्रॉब्लेम आपण घेतलेला लास्ट लेक्चरला. आपल्याला ज्यावेळेस विचारलेलं असतं की डिटरमाइन मॅग्निट्यूड डायरेक्शन अँड द लाईन ऑफ ऍक्शन ऑफ द रिझल्टंट त्यावेळेस आपल्याला लक्षात ठेवायचं की लाईन ऑफ ऍक्शन असेल किंवा पोझिशन असेल ज्यावेळेस अशी वर्ड असतात तर त्यावेळेस आपल्याला DXY हे फाइंड आउट करावे लागत असतात. ठीक आहे. मग त्यासाठी आपल्याला स्टेप्स आपल्याला माहित आहेत. आपल्याला काय करावं लागतं अगोदर ते फाइंड आउट करण्यासाठी DXY जे काही डिस्टन्स आहेत हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा कशाची गरज पडते. आपल्याला कशाची गरज पडते तर व्हेरिनोस थेरमची गरज पडते. बरोबर का. Yes. मग व्हेरिनोस थेरम आपल्याला ह्या ठिकाणी यूज करावं लागत असतं. मग व्हेरिनोस थेरम आपल्याला माहित आहे. सो व्हॉट इज दॅट. सो व्हॉट इज इट द अल्जेब्रिक सम ऑफ मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस. All forces about any आता point. कुठल्या पॉइंट बरोबर विचारले आपल्याला क्वेश्चन A पॉइंट म्हणजे तर A पॉइंट येणार. ओके इज इक्वल टू द मोमेंट ऑफ रिझल्टंट अबाउट द सेम. At the same point. ओके मग ह्यापैकी आपल्याला अगोदर काय कॅल्क्युलेट करायचं आता हे फाइंड आउट करायचं. ठीक आहे. सो लेट अस फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट दिस. सो वी हॅव टू टेक द मोमेंट विथ रिस्पेक्ट टू द पॉइंट A. ठीक आहे. मग आता इथे जर का आपल्याला मोमेंट घ्यायचं म्हणलं तर बघा काय. सो लेट अस टेक द मोमेंट. गिव्ह आपण साइडला. Okay, so we'll take the moment with respect to point A. सांगा मला आता पॉइंट ज्यावेळेस प्रॉब्लेम घेत असेल तर त्यावेळेस आपण हे नाही यूज केलं तरी चालू शकते काय प्रॉब्लेम येत नाही. हा स्टार्ट फ्रॉम हिअर. कुठल्या पॉइंटला मोमेंट घ्यायचं A पॉइंटला. हा 200 चं मोमेंट A बरोबर 0. 0 ऍक्च्युली एवढा विचार करायची गरज पडू नये. हा देन नेक्स्ट. हा ह्याची मॅग्निट्यूड काय हो किती आहे 400 न्यूटन. 400. आता 400 न्यूटन. आता ह्याला आपण दोन कंपोनंट मध्ये आपल्याला रिझॉल्व्ह करावं लागणार आहे. एक म्हणजे काय हा ह्याचा व्हर्टिकल कंपोनंट तो किती आहे 400 sin 45 आणि दुसरा कुठला हॉरिझॉन्टल कंपोनंट किती आहे तो 400 cos 400 cos 45. आता आपल्याला दोन्ही कंपोनंट्स मोमेंट ह्या बरोबर घ्यावं लागणार आहे. ओके विल स्टार्ट फ्रॉम दिस कंपोनंट. आता 400 cos 45 चं मोमेंट A बरोबर घ्या. काय सांगा मला अगोदर सांगा क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज. anti clockwise अँटी क्लॉकवाईज. 400 cos 45 into perpendicular distance किती आहे perpendicular distance 0.6 व्हेरी गुड 0.6 म्हणजे हिथून परपेंडिक्युलर डिस्टन्स याच्या लाईन ऑफ ऍक्शनला म्हणजे हे डिस्टन्स येतं म्हणजे किती 0.6 आहे. नेक्स्ट आता 400 sin 45 याचं मोमेंट घ्यायचंय A बरोबर क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज anti clockwise अँटी क्लॉकवाईज 400 sin 45 into perpendicular distance 3 sir 3 मीटर. व्हेरी गुड. ओके आता समजून घ्या हे जे कपल आहे का तर हे कपल ह्या ठिकाणी आपल्याला मोमेंट घेताना फक्त कन्सिडर करावं लागतं. आता हे कसं आहे क्लॉकवाईज आहे प्लस आहे मॅग्निट्यूड किती आहे 50. 50 ह्याला डिस्टन्सनी मल्टिप्लाय करायचं नाही लक्षात ठेवा. फक्त काय चेक करायचंय क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज आहे प्लस मॅग्निट्यूड किती आहे 50. इट्स ओके. ठीक आहे. बिकॉज ऑलरेडी इट इन्क्लुड्स डिस्टन्स वी आर नोईंग दॅट. ज्यावेळेस कपल ह्या प्रमाणे दिलेलं असतं ओके 50 न्यूटन मीटर तर हे एम स्टँड्स फॉर द डिस्टन्स म्हणजे ह्या ठिकाणी ऑलरेडी डिस्टन्स ते इन्क्लूड करते. ओके इट्स क्लिअर.
काय सांगितलं येस मी सर. की ज्यावेळेस कपल दिलेलं असतं तर त्यावेळेस फक्त काय करायचं, चेक करायचं की तो क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज आहे या ठिकाणी म्हणून प्लस घेतला आणि फक्त मॅग्निट्यूड घ्यायची. नाव नेक्स्ट टेक द मोमेंट ऑफ दिस 150. हा ह्याला रिझॉल्व्ह करा. रिझॉल्व्ह केल्यानंतर ह्याची कंपोनेंट्स बघा कशी येतात. हा काय येतोय 150 एफ कॉस cos 30 30. आणि हा काय येतोय 150. 150 Sin 30. हा नाव टेक द मोमेंट. आता मोमेंट घ्या, एफएक्स कंपोनेंट्स मोमेंट घ्यायचे. हा ह्याचं मोमेंट घ्या, क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. म्हणजे काय घ्यावं लागेल मला इथं, प्लस का मायनस. प्लस प्लस. हे रिझॉल्युशनचं कन्सेप्ट इथं आणायचं नाही. आपल्याला काय चेक करायचं आहे, ही ह्याची मॅग्निट्यूड आहे आणि ह्याच्यामुळे मोमेंट क्लॉकवाईज होणार, प्रोड्यूस होणार आहे का अँटी क्लॉकवाईज, एवढं चेक करायचं आहे. कसं प्रोड्यूस होते क्लॉकवाईज, म्हणजे काय येणार या ठिकाणी प्लस 150 cos 30 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. 1 सर. किती आहे 1 आहे 1. देन नेक्स्ट आता हे 150 जो काय एफ आय कंपोनेंट आहे बघा, त्याच्यामुळे मोमेंट कसे प्रोड्यूस होते, क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज. Clockwise, sir. क्लॉकवाईज. ह्याच्यामुळे ह्या फोर्समुळे ऑब्जेक्ट असा तर रोटेट होणार नाही ना, खालीच रोटेट होणार आहे. म्हणजे काय अर्थ, क्लॉकवाईज. Clockwise. 150 sin 30 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती येईल 3 meter. 3 meter. 6 मीटर. Meter, sir. 3 कुठून आणलो, 6 मीटर, 3 तर sir. इथपर्यंत आहे ना. 6 6 meter. टोटल 6. ओके सो ऍट द एंड यू विल गेट द आन्सर. करा बरं कॅल्क्युलेशन आणि लक्ष द्यायचं. हा अगोदर लक्ष द्या सगळीकडे. जसं ह्या ठिकाणी हे कपल एक्सटर्नल कपल दिलंय का, ओके, तसाच एक प्रकार आहे एक्सटर्नल मोमेंट. ओके एक्सटर्नल मोमेंट. ओके म्हणजे ह्या ठिकाणी जसं म्हणलंय की ह्या ठिकाणी कपल ऑफ 50 न्यूटन मीटर ऍक्टिव्ह, मग असाच उल्लेख केलेला असतो एक्सटर्नल मोमेंट ऑफ 50 न्यूटन मीटर. ओके इज ऍक्टिंग ऑन द बॉडी. तर त्यावेळेस सेम असंच मोमेंट घेतात, समेशन एफ एक्स एफ वाय घेताना पण त्यावेळेस पण ती एक्सटर्नल मोमेंट आपण कन्सिडर करत नाही. किंवा कधी कधी प्रॉब्लेम मध्ये असा उल्लेखच नसतो की ते एक्सटर्नल मोमेंट आहे का कपल आहे, आणि त्याने आपल्याला फरकही पडत नाही. कारण तो एक्सटर्नल मोमेंट असू द्या किंवा कपल असू द्या, आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपण त्याला एकाच पद्धतीने ट्रीट करतो. ठीक आहे, आन्सर सांगा मला काय ते. ही टर्म तर 0 आहे. इथं काय -400 cos 45 इंटू 0.6, इथं -400 sin 45 इंटू 3, त्यानंतर +50 प्लस 150 cos 30 इंटू 1 प्लस 150 sin 30 इंटू 6. Minus 518.23. मायनस 518. 518.23. Check out everyone. येते का सगळ्यांचं बघा. सर वेगळं आलंय माझं. किती आलं -388. सेम सर -388. पण -3. चेक करा बरं ज्याने केलंय ते. हा पॉइंट किती आहे पुढं 32. हा इज इट गेटिंग इट एव्हरीवन -388
3-2? Yes. Yes, sir. ठीक आहे, आपण चेक करूया. सो आय विल erase this because already we are having solution. हा, इट्स करेक्ट. इथं आलेलं आहे बघा. -388.32. ओके, मग पुढचं आपल्याला माहित आहे. आता पुढे आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? सो व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट? सो वी हॅव टू फाइंड आउट डी. Okay, we have to find out x, we have to find out y. So already these things we are having. So d is equal to summation of moment with respect to point A divided by resultant. You will get it. D. हे तुम्हाला या ठिकाणी किती मिळेल तर 0.6692 किंवा 0.669 निवडले तरी चालेल किंवा 2 डिजिट पर्यंत चालेल. तर त्यानंतर x घेताना काय घेतो आपण फॉर्म्युला? समेशन ऑफ मोमेंट. प्रत्येक फॉर्म्युला मध्ये समेशन ऑफ मोमेंट हे सेमच असतं, लक्षात ठेवा. सो दिस वन आणि इथं डायरेक्ट वायला डायरेक्ट केलंय. तर ह्या ठिकाणी पण हे फॉर्म्युला व्यवस्थितपणे लिहूनच करायचं. ठीक आहे, तर तुम्हाला इथं x किती मिळेल? 0.95, y 0.94. सो लाईक दिस यू विल गेट द आन्सर. सर हा, इथे समेशन ऑफ मुवमेंट फोर्स स्किप केले का नाहीच येते? कुठलं? त्या फॉर्म्युला मध्ये फोर्स मेन्शन केलं नाही ना. D is equal to summation of m of काय स्किप केलंय म्हणता येतं? म्हणजे आहे का फोर्स तिथे कन्सिडर नाही का करायचं? म्हणजे फॉर्म्युला मध्ये तर मेन्शन नाही केलं तिथे. ऍक्च्युली आय एम नॉट गेटिंग युअर क्वेश्चन. डी आपण डी काढताना समेशन ऑफ ऑल फोर्सेस सॉरी मुवमेंट ऑफ ऑल अच्छा फोर्सेस. अच्छा, तुम्हाला हे म्हणायचंय का? एम एफ ए असं? येस सर. म्हणजे इथं ए एफ का नाही घेतला असं म्हणायचंय का? येस सर. हा, मी मगाशी सांगितलं होतं आय थिंक, आठवते का? ठीक आहे, तरी Yes, sir. सांगतोय. हा, तर आता ज्या वेळेस हे मी डिराइव्ह केलं ना आपण वेरिग्नोस थेरम, तर त्यावेळेस हे आपण असं घेतलं होतं मोमेंट ऑफ रिझल्टंट ऍट द सेम पॉइंट. ठीक आहे, आता हे आपल्याला समजण्यासाठी आहे ऍक्च्युली. ओके, बरोबर आहे का? मग ज्यावेळेस आपण Yes. समेशन घेतो, तर समेशनचा अर्थ काय होतो? की सगळ्या फोर्सेसचा आपण काय करणार आहे? मोमेंट घेणार आहे. बरोबर आहे का? समेशन व्हॉट इट स्टँड्स? इट स्टँड्स दॅट वी आर टेकिंग द मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस विथ रिस्पेक्ट टू ए. म्हणजे तुम्ही ह्या ठिकाणी घेतला तरी काय फरक पडणार नाही आणि नाही घेतला तरी काय फरक पडणार नाही. हे इथं का दिलंय माहिती आहे का? मी हे ज्यावेळेस तुम्ही स्टेटमेंट लिहिता ना, तर त्यावेळेस सोपं जाते. आता आपण स्टेटमेंट काय सांगतो वेरिग्नोस थेरमचं? द अल्जेब्रिक सम ऑफ मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस अबाउट एनी पॉइंट. तर त्यावेळेस काय होतं, तर सोपं जातं म्हणून हे ऍड केलेलं आहे. जर ते नाही केलं तरी काय फरक पडत नाही, कारण ह्या ठिकाणी ऑलरेडी हे समेशनचं सिम्बॉल हे रिप्रेझेंट करतंय की आपण सगळ्या फोर्सेसच मुवमेंट घेतोय आणि ए इंडिकेट करतो की पॉइंट ए ला घेतो. इज इट क्लिअर? येस सर. ओके, हा, हे फाइंड आउट करा. शॉर्टली मला ते पोझिशन दाखवायचे. आता बघा, त्या दिलेल्या स्केच मध्ये तुम्ही काय करू शकता? पोझिशन दाखवू शकताय, किंवा आणखीन एक असा ऑप्शन असतो की फक्त त्या स्केचचा लेआउट तयार करायचा असा, म्हणजे हे ह्याप्रमाणे. ओके, आणि फक्त पॉइंट ए घ्यायचा आणि इथून काय करू शकता, तर तुम्ही पोझिशन दाखवू शकता ह्याप्रमाणे. म्हणजे पूर्ण स्केच न ड्रॉ करता तर ह्याप्रमाणे करू शकता. हा, म्हणजे प्रोसेस सांगा मला, काय करतो आपण? डिस्टन्स एवढं सर्कल, रेडियस सर्कल काढतो. कुठल्या डिस्टन्स एवढं? मीन्स वी आर कन्सिडरिंग द D, sir. परपेंडिक्युलर डिस्टन्स. वी आर कन्सिडरिंग डी as a radius. परपेंडिक्युलर. Means perpendicular distance d as a radius of that circle, and we are drawing here one circle. ठीक आहे, रेडियस हे परपेंडिक्युलर डिस्टन्स कन्सिडर करून आपण या ठिकाणी एक सर्कल ड्रॉ करतो. नेक्स्ट, पुढची स्टेप, आपल्याला दोन गोष्टी चेक कराव्या लागतात की मोमेंट कसं आहे आणि क्वाड्रंट कुठला आहे. ओके, वी हॅव टू चेक आउट इट. ते काल चार्ट मी दाखवला होता तुम्हाला बघा. हा, मोमेंट कसे प्रोड्यूस होते आपलं? क्लॉकवाइज का अँटी क्लॉकवाइज? अँटी क्लॉकवाइज. अँटी क्लॉकवाइज आहे. ओके, अँटी क्लॉकवाइज. क्वाड्रंट कुठला आहे? समेशन एफ एक्स, समेशन एफ वाय कसं आहे तुमचं? पॉझिटिव्ह निगेटिव्ह? हा, समेशन एफ एक्स कसं आहे? पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह. निगेटिव्ह आहे सर एफ एक्स. निगेटिव्ह आहे. समेशन एफ वाय कसं आहे? पॉझिटिव्ह.
पॉझिटिव्ह आहे म्हणजे क्वाड्रंट कुठला झाला? सेकंड क्वार्टर. सेकंड क्वाड्रंट माहिती लिहू शकताय. म्हणजे आता आपले काय तर तुमचं मोमेंट कसं असणार आहे? अँटी क्लॉकवाईज असणार आहे आणि क्वाड्रंट कुठला असेल तर सेकंड क्वाड्रंट असेल. म्हणजे आता थोडे जरी आपण विचार केला ना तरी आपल्याला लक्षात येतं की हे 4 पॉईंट पैकी कुठला पॉईंट येईल. तुम्ही विचार करू शकता बघा की जर का आपण हा A B C D ह्या चारपैकी ए पॉईंट घेतला तर ह्या ठिकाणी पॉसिबिलिटी क्वाड्रंटची कुठले फर्स्ट आणि थर्डच आहे. ए पॉईंट घेतला तर तिथला क्वाड्रंट कुठला असायला पाहिजे? फर्स्ट किंवा थर्ड. हे शक्य आहे का? नाही. सी शक्य आहे का? कारण सी मध्ये पण नाही. काय होत आहे? इथंही क्वाड्रंट फर्स्ट आणि थर्ड. थर्डच आहे. म्हणजे ए आणि सी स्किप झाले. आता राहिले कुठले बघा? बी आणि डी. ह्या दोन गोष्टी चेक करायच्या आपल्याला. म्हणजे जर का आपण बी ला दाखवला इथं समजा मी इथं बी ला घेतलं इथं दाखवलं हे याप्रमाणे. ओके मग इथं सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंट होतात. आपला कुठला आहे? सेकंड क्वाड्रंट आहे. ओके मग आता आपल्याला काय चेक करायचंय की आपलं मोमेंट कसं आहे? क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? ओके क्लॉकवाईज. कसं आहे? अँटी क्लॉकवाईज. ओके म्हणजे जर का मग अँटी क्लॉकवाईज जर मुवमेंट आपल्या जर का ए ला पाहिजे असेल तर मला डायरेक्शन कशी दाखवावं लागेल? तर ह्या साईडला दाखवावं लागेल. बरोबर आहे का? कारण ह्या साईडला जर का दाखवलं तर काय होईल? क्लॉकवाईज होईल. म्हणजे हा तुमचा रिझल्टंट झाला. हा अँगल झाला. मला वाटतं ह्या ठिकाणी कंडिशन सॅटिस्फाय होते आपली. बरोबर आहे का? येस सर. येस सर. म्हणजे हे परपेंडिक्युलर डिस्टन्स झाले. ही पोझिशन झाली. त्याच ठिकाणी जर का डी ला घेतलं असतं तर काय झालं असतं? डी ला जर का आपण असं घेतलं असतं ओके असं जर का दाखवलं असतं आणि अशी जर का सेम कंडिशन दाखवली आपण तर पॉइंट ए भोवती मुवमेंट कसं प्रोड्यूस होतं? क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. म्हणजे हे चुकतंय आणि अशी तर दाखवू शकत नाही डायरेक्शन. का दाखवू शकत नाही? कारण क्वाड्रंट कसं होतं? क्वाड्रंट फोर्थ होतंय. क्वाड्रंट कुठला होतोय? फोर्थ होते. त्यासाठी हे प्रश्नच नाही. म्हणजे आपल्याला बी आणि डी ला हे सेकंड क्वाड्रंटचे दोन कंडिशन आपण कम्पेअर करू शकतो. तर त्यासाठी आपली हे कंडिशन बरोबर आहे. हे आता समजण्यासाठी आहे. नाहीतर ते मगाशी आपण जे काही लास्ट लेक्चरला तो चार्ट तयार केलाय तर त्यामधला जो काही पोर्शन आहे तर तो उचलून ह्या पॉइंटला ठेवू शकतो. ठीक आहे. इट्स ओके. सो दिस विल द पोझिशन. आता मला वाटत नाही ह्या स्टेज पर्यंत आपल्याला जायची वेळ येईल कारण एक ऍडिशनल आहे. समजलं तर चांगली गोष्ट आहे. मला वाटत नाही काही प्रॉब्लेम येईल समजायला. ओके सो वी हॅव टू स्टॉप हिअर.